आज आपण निवेदन दिलेलं आहे, काय मागणी होती, कोण्या संदर्भात दिलं, काय सांगाल? आमची जागा आमच्या नावावर नाही, आम्हाला आमच्या मालकी हक्कपत्र मिळालं, आम्हाला घरकुलाची अडचण जात आहे आणि आमचं या आम्ही याच्यासाठीच आले आहे. आमच्या जागा आम्हाला ग्रामपंचायतला लावून द्यावी. आम्हाला घरकुलाची अडचण आहे, आम्हाला खूप जागेचा पासून मालकी हक्क नाही, मालकी हक्क नाही, आम्हाला मालकी हक्क मिळावा. आणि या मागणीसाठी आले हे आम्हाला निवेदन दिले. साहेबांनी सांगितलं की 15 दिवसापर्यंत तुम्हाला करून द्यावं. ठीक आहे. आज आपण उपविभागाधिकाऱ्यांचं निवेदन दिले, काय मागणी होती, काय सांगाल? आमची मागणी ही होती की आम्ही जवळजवळ 50 वर्ष झालं, आमचे आजोबा, आमचे वडील आणि आम्ही पण तिथंच राहतो. आणि त्या जागेचा असा विषय की ती 1975 पासून 1990 पर्यंत आम्ही रेकॉर्ड काढले. त्यामध्ये 80,000 हे गावठाणचं जमीन आहे आणि आज रोजी ती 80,000 जमीन आमच्या ताब्यात आहे, पण नावावर नाही. त्या गोट्यामध्ये दाखवायचे, ग्रामपंचायत मालकी दाखवायले आणि ग्रामपंचायतला विचारायला गेलं तर ग्रामपंचायतकडं त्याचं रेकॉर्ड नाही. ग्रामपंचायत पण त्याच्यावर अधिकार करू शकत नाही. आज आम्ही एडीएम साहेबांसोबत एवढी चर्चा केली आणि निवेदन दिलं की हे जे रेकॉर्ड आहे या रेकॉर्डच्या हिशोबानं आम्हाला ही 80,000 जमीन ही गावठाणाला लावून देण्यात येते. नाव आहे तुमचं गाव? माझं नाव ज्ञानेश्वर एकनाथ कराळे, परधन.